शिवसेना ठाकरेंची शिवसेना भाजपमध्ये हे असे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, तर तिथे दुसरी पुढची महत्त्वाची बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून। एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर काही मंत्र्यांवर नाराज असल्याची बातमी समोर आलेली होती आणि अर्थातच त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी जी बैठक झालेली होती त्या बैठकीपूर्वी आपल्या 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरून ज्या मंत्र्यांची खरडपट्टी काढल्याचं समजतंय। आगामी काळात कामगिरी न सुधारल्यास पदावरून उचलबांगडी करण्याची स्पष्ट ताकीद शिंदेंनी दिली। जनतेची कामं करा, आपल्या मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या, अन्यथा खांदेपालट अटळ आहे, अशा तीव्र शब्दात शिंदेंनी मंत्र्यांना झापलं। पक्ष संघटनेच्या वाढीवर लक्ष द्या, तसंच मंत्री जनतेची कामं करत नसल्याची खंतही शिंदेंनी बैठकीत बोलून दाखवल्याचं समजतंय। मात्र शिवसेनेतील हे 4 मंत्री कोण याचा तपशील अद्याप तरी समोर आलेला नाही। अशी काही चर्चा कुठं झाली नाही आणि शेवटी हे बघा, मंत्र्यांना मंत्रिपद देणं, त्यांचं मंत्रिपद काढणं हे सर्वस्वी अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहे। कोण मंत्री चांगलं काम करतोय, कोण मंत्री वाईट काम करतोय याच्यावर कालच्या बैठकीमध्ये कुठेही चर्चा झाली नाही। उलट दर आठवड्यातनं एकदा जी कॅबिनेट मीटिंग असते ते माननीय शिंदे साहेब आमचा आठवड्याचा रिव्ह्यू घेतात, पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही काय काम करायला पाहिजे ते सांगतात, त्याच पद्धतीचे निर्णय होतात आणि मंत्र्यांवर जबाबदारी दिली जाते। साहेब काय खांदेपालट होणार का सरकारमध्ये? बरीच चर्चा आहे, अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांवर नाराज आहेत आणि या तुमच्याकडे चर्चा कुठून येतात, सूत्राची माहिती कुठून येते हे मला माहित नाही, परंतु असा कोणताही विचार सध्या तरी सरकारमध्ये नाही। या तुमच्याकडे चर्चा कुठून येतात, सूत्राची माहिती कुठून येते हे मला माहित नाही, परंतु असा कोणताही विचार सध्या तरी सरकारमध्ये नाही। तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी जरी हे नाकारलेलं असलं तरी आगामी काळामध्ये ही नावं समोर येतील अशी अपेक्षा आहे। पुढच्या बातमीकडे बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली। डोंबिवलीतलं गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचं प्रकरण ताजं असतानाच आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांचं प्रशिक्षण घेतलं आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांनी आपल्या नगरसेवकांना चांगलाच कानमंत्रही दिला। यावेळी त्यांनी नगरसेवकांची कठोर शब्दात कान उघाडणीही केली। नगरसेवक हा नगराचा मालक नाही, सेवक आहे। ज्या नगरसेवकांना वाटतं प्रभागाचा 7-12 त्यांच्या नावावर आहे, त्यांचं नंतर 9-2-11 होतं, अशा शब्दात शिंदेंनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या। त्यामुळे संधीचं सोनं केलं पाहिजे असंही शिंदे म्हणाले। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेतील नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते। नगरसेवक म्हणजे आधी काहीतरी नगरपिता म्हणायचं त्यांना, पण माझ्या माहितीप्रमाणे नगरपिता आणि आता नगरसेवक बाळासाहेबांच्या संकल्पनेतून मग ते नगरपिताचा नगरसेवक झाला आणि खऱ्या अर्थाने आपण काही नगराचे मालक नाही आहे, आपण सेवकच असतो। काही लोक नगरसेवकांना वाटतं मी निवडून आलो 7-12 माझ्या नावावर, असं होता कामा नये। मग असं जे करतात मग त्यांचं पुढच्या निवडणूक 9-2-11 होऊन जातं।